अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। पंढरपूर शहरातील ज्या दोन उद्यान होत्या, जिजामाता उद्यानातील पद्मावती उद्यान गेल्या 10 वर्षापासून खरं तर बंद होतं। अगदी त्यांची दुरावस्था झाली होती। कुठल्याही लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य उपलब्ध नव्हतं। अशा आशयाची खरं तर TV9 मराठीने बातमी दाखवल्यानंतर त्याची दखल घेत पंढरपूर नगरपालिका प्रशासनानं जवळपास 3.5 कोटी रुपये खर्च करून या जिजामाता उद्यानाचा कायापालट केलेला आपल्याला पाहायला मिळतं। आपण आता बघू शकतो की हेच ते जिजामाता उद्यान आहे। या उद्यानामध्ये आता लहान मुलांना खेळण्याकरता वेगवेगळ्या रंगीबेरंगी घसरगुंड्या असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे भिंतीवरती काढलेले चित्र असतील, पाहण्यासाठी झोके असतील, असे अनेक प्रकारच्या खरं तर वेगवेगळ्या वस्तू खरं तर इथं उपलब्ध केल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास यासाठी 3.5 कोटी रुपयाचा खर्च नगरपालिका प्रशासन केला आपल्याला दिसतो। आपण बघू शकतो की अगदी अत्याधुनिक पद्धतीचे हे रेनबो असेल, लाईट रेनबो असेल, त्याचबरोबर लहान मुलांना चालण्याकरता वॉकिंग पॉईंट देखील इथं करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची चित्र देखील आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने मुलांना खरं तर आनंद होईल अशा पद्धतीचे चित्र असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, यांची ओळख होणाऱ्या सगळ्या गोष्टी खरं तर या नगरपालिकेने इथं बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आता मामाच्या गावाला किंवा मावशीच्या गावाला लहान मुलांना पंढरपुरात आल्यानंतर आता खेळण्याकरता खरं तर एक व्यवस्था झालेली देखील आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर गेल्या 10 वर्षापासून या दोन्ही बागा खरं तर बंद अवस्थेत होत्या। मात्र TV9 मराठीनं ह्याची बातमी दाखवल्यानंतर त्याची दखल घेऊन नगरपालिका प्रशासनाने कामाला खरं तर सुरुवात केली होती आणि त्याचा संपूर्णपणे कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघू शकतो की प्रबोधनात्मक चित्र देखील खरं तिथं काढण्यात आली आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण भिंतीवरती खरं तर हसा खेळा, स्वच्छता ठेवा असे वेगवेगळे स्लोगन देऊन खरं तर ही संपूर्ण बाग अशी खरं सुशोभीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आता इथे येणारे भाविक असतील, पर्यटक असतील किंवा त्याचबरोबर उन्हाळ्यात सुट्टीमध्ये येणारे लहान मुलं असतील किंवा पंढरपूर शहरातील जे बालगोपाळ असतील, यांच्यासाठी आता नगरपालिकेच्या प्रशासनाकडे बाग अशी खरं तर सुंदर अशी बनवलेली आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत पुढच्या आठवड्यामध्ये आता याचा लोकार्पण सोहळा देखील होणार आहे आणि या मे महिन्यामध्ये लहान मुलांना आता खेळण्याकरता ही बाग सुशोभीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी।